नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज मी चाललो आहे मल्हारगडला. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणजे सर्वात तरुण किल्ला. तर चला मल्हारगड बघायला. तर मित्रांनो, आत्ता मी आलो आहे दिवे घाट ओलांडून आणि या रोडला मी आत्ता उभा आहे. तर मल्हारगडला जायचं असेल तर इथं हा फाटा लक्षात ठेवा. बेलसर, वेलपुरी चौक, जेजुरी, बारामतीकडे हा जाणारा रोड आहे. तर हा रोड तुम्हाला सरळ मल्हारगडला घेऊन जाणार आहे. हा रोड लक्षात ठेवा. या ब्रिजच्या खाली हा रोड आहे. इथून 10 मिनिटाच्या अंतरावर मल्हारगड आहे. तर चला जाऊया आपण मल्हारगडला. इथं मल्हारगड वृक्ष संवर्धन समितीतर्फे 40 रुपये आहेत फोर व्हीलरला, ड्रायव्हरला 100 आणि टू व्हीलरला मोफत आहे. बघू शकता तुम्ही. तर आता मी आलोय मल्हारगडच्या चोर दरवाजाजवळ. तर हा आहे चोर दरवाजा. इथं एक पाण्याचा स्रोत आहे, विहीर बांधलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि खूपच भारी वातावरण झाले. सगळे ढग खाली आलेत काळे. इकडं पाण्याचा अजून एक साठा आहे, मोठा तलाव आहे गडावरील पिण्याच्या पाण्यासाठी. पण आता हे पाणी खूप घाण झालेलं आहे. हे पाणी आपण आता पिऊ शकत नाही. या किल्ल्यात मासे पण दिसतात आपल्याला. भगवा मासा आहे एक. गडावर अनेक संवर्धनाचं काम चालू असतं. तर अनेक संस्था संवर्धनाचं काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. तर तसंच आत्ता संवर्धनाचं काम चालू आहे आत्ता इथं गडावर. मी बघू शकता इथं आणखीन एक विहीर आहे, पाण्याचा साठा आहे. गडावर मंदिरं पण आहेत 2. महादेवाचं मंदिर आहे. उभ्या चला आपण आता महादेव मंदिरात जाऊ आणि खंडोबा मंदिरात जाऊ. जेजुरी जवळच असल्यामुळं या गडाचं नाव मल्हारगड असं ठेवण्यात आलं असू शकतं. आणि त्यामुळेच इथं गडावर खंडोबाचं पण मंदिर आहे. समोरच एक दिवा लावण्यासाठी स्तंभ बनवलेला आहे इथं. आपण आता चाललोय महादेव मंदिरात. प्रत्येक गडावर महादेवाचं मंदिर असतंच असतं. तर प्रत्येक गडावर महादेवाचं मंदिर असतंच. तर ह्या पण मंदिरावर आहे. आणि गुरुजीच्या जवळच महादेवाचं मंदिर असतं. म्हणजे जे काही मावळे आपले तटबंदीसाठी देखरेखीसाठी असतात, तर त्यांना थोडंफार बळ मिळावं, शक्ती मिळावी, स्फूर्ती मिळावी, त्यासाठी महादेवाचं आणि मारुतीचं मंदिर गडावर असतंच. तर चला.
इकडं अजून एक दरवाजा आहे किल्ल्याचा. दरवाजा लावण्यासाठी ही दिसते तुम्हाला हे असं केलं होतं. कालांतरित दरवाजे राहिले नाहीत, पण बांधकामासाठी इंजिनिअरिंग बघू शकता. हे आहे तिथं राजवाड्याचे अवशेष आणि इथं वृक्षारोपणचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं एक शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तर शिवाजी महाराज हेच प्रेरणास्थान आहे या वृक्षारोपणासाठी. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये एका सांगितलं होतं झाडाचं महत्त्व आणि झाडासंबंधी कसं संगोपन व्हायला पाहिजे. तुम्हाला कुठं भेटलं तर नक्की वाचा ते. तर हे आहेत वाड्याचेच अवशेष आहे सगळे. आणि बघा खोली आहे. धान्य कोठार असू शकतं. तर हे धान्य कोठार असू शकतं. बघू शकता तुम्ही इथं. पुढे चाललंय. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला आहे. हा किल्ला फिरायला तुम्हाला अर्धा तास पुरेसा आहे. जर तुम्ही पण विकेंडसाठी जवळचा एखादा किल्ला प्लॅन करत असाल, या किल्ल्याला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, मी आत्ता ह्या ठिकाणी आहे. तुम्हाला ही जागा माहिती आहे का? तर पावनखिंड पिक्चरमधलं जे युगत मांडली गाणं आहे ते ह्या ठिकाणी शूट झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर हे आहे मल्हारगडाचं प्रवेशद्वार. आपण आता इथून चाललो आहे आतमध्ये. या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला आहे. आणि बघू शकता हा बुरुज आहे इथं. मी आत्ता आहे इथं मल्हारगडच्या बुरुजावर आलोय. बघू शकता तुम्ही. ही सर्वात शेवटी बांधलेला किल्ला असल्यामुळे ह्याची तटबंदी अजून पण एकदम व्यवस्थित आहे. आणि सर्वात तरुण किल्ला आपण ह्याला असं बोलू शकतो, कारण इतिहासात सर्वात शेवटी हा किल्ला बांधला गेलेला आहे. ही पश्चिम बाजूची तटबंदी आहे. आणि आपण आता इथं आलोय पश्चिम बाजूच्या तटबंदीवर. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बघा केलेलं आहे. थोडी ढासळलेली दिसते आपल्याला.
मित्रांनो हे बघा, इकडं पाऊस पडतोय. चला आता आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाला. आपली गड फेरी पूर्ण झालेली आहे.